आधीमध्ये सुरुवातीला पहिल्या वेळेस त्या दर्गावर आणायचं काम तुमच्या आधी पाहिजे तर मला माहीतच नव्हतं की इथे इतका चांगला दर्गा आहे. ते मला पहिल्यांदा सुरुवातीला घेऊन आले, घरी नेलं, मला चहा बांधला, इथे घेऊन आले आणि मला मागणी केली माझ्या इथे जुना 14 काळामध्ये की तुम्ही इथे 7 रोडचा रस्ता करा. त्यावेळेला रस्ताच नव्हता, म्हणजे आता चिखल होता आणि मग त्यावेळेला आपण पहिल्यांदा खडीकरण टाकली होतं त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मधल्यानंतर 10-12 वर्षाचा काळ लोटला. एक सिमेंट कोणचं काम मधल्या काळामध्ये झालं, पण ते एक काम झालं जे कृष्ट झाले असं माझ्या आता कानावर आलं. थोडं आमचं काय सांगा. तर आपलं जे कृष्ट काम झालंय ते आपण ठीक आहे, आता जे झालं ज्या काळात झालं कोण कॉन्ट्रॅक्ट होतं तुम्ही जाऊया. आता आपण ते काम आता पुन्हा चांगल्याने करू. पुढचा दोन येईल 7 पीर म्हणजे आपलं श्रद्धास्थान आहे. म्हणजे एका बाजूला 7 पीर असतं हे मला असं वाटतं महाराष्ट्रातले एक दुर्मिळ असलेलं उदाहरण आहे. त्यामुळे या ठिकाणी 100% पहिला निधी दिला जाईल हे मी तुम्हाला विषय आमच्यासाठी अतिशय जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या इथं पेवर रस्ता पाहिजे, एक आपल्याला कंपाऊंड वॉल करायचे. ते कंपाऊंड वॉलचं सुद्धा काम पूर्ण केलं जाईल. त्या पैशातला काही अर्धा आहे, थोडा पैसा मी अधिकाऱ्याला सांगतो कारण शेवटी पैसे देणार मीच आहे. त्यामुळे माझा अधिकार आहे की तो कसा पैसा त्याच्यामध्ये वितरण करायचा, तो एक मुद्दा. दुसरी गोष्ट की 10 लाख रुपये मी तुम्हाला सहा मंडपाला पण दिलेले आहे. त्या सहा मंडप काम आपण चालू करू समोर. पेवर ब्लॉक झालं, सहा मंडप झालं, संरक्षण विद्यालय, रस्ता झाला, अजून जास्त अपेक्षा आहे. झालं सगळे काम पूर्ण समाधानी ते दिलं, जे बोललो ते आम्ही करणार. फक्त काही लोकांनी तो स्टॅम्प लावून ठरवलं ना आतापर्यंत की हम सेक्युलर आहे, हम सेक्युलर आहे. तर सेक्युलर तसा नसतो. सेक्युलर हा जनमानसात पाहिजे, सर्वसामान्याचे डोळे पुसले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी, मी नेहमी सांगितलं की छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्मांबरोबर स्वराज्य केलं. आलेले लोक तेढ करायला लागले. हल्ली कोणाच्या डोक्यात येतं हे मला काही कळत नाही, पण मला एक कळतं या हिंदुस्थानातला सगळा, या मातीला मानणारा सगळा मुस्लिम बांधव हा आमचा हिंदुस्थानी आहे. तो आमच्या घरातले, आमच्या बाकी गोष्टीसाठी कोणी काय म्हणते, कोण काय म्हणते. निवडणुका आल्या का आला जाती धर्म कसं काय येतो, निवडणुका पुढचा येतो, असं कसं होईल. मी मागाशी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या दिल्लीच्या, आग्र्याच्या कैदेतून सुटका होत असताना त्याच्यावर मदारी बेहतर होता. स्वतःचा जीव त्याच्या खांडोळ्या केल्यानंतर खांडोळ्या झाला त्या माणसाच्या. त्यावेळेला कुठं होते जात त्या इब्राहिम गांधीने हात तुटत परत गोळा चालवला. कुठला तो गोळा, खांदा तुटला, एका खांद्याने लोटला. अरे अशी माणसं होती स्वराज्याची, तेव्हा कुठं होती जातपात. आणि आता हल्ली काय चाललंय, कशासाठी हे करायचं, मतांसाठी या गोष्टी, जातीमध्ये तेढ. मी आल्यापासून मी पाहतोय कधी कुठल्या गावामध्ये मी गटतट केलेलं नाही, पक्षपात केलेला नाही. गौतम मला माहिती आहे यांच्या सगळ्या जयंतीला मी उभा राहिलेलो आहे आजपर्यंत. असं कधी होत नाही आपल्याला. या शहरातल्या 2 जयंत्या व्हायच्या मी त्यांना 1 करायला लावली माझ्या काळात. हे असं माझं म्हणणं असं आहे की आपण एक आदर्श व्यवस्थेचे मानकरी व्हायला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य दिले त्या स्वराज्याला सुराज्य करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हे आमचे उमेदवार आहेत. अतिशय सोजवळ माणूस आहे, कधी मुलांना फसवणारा माणूस, मितभाषी, चांगला. अजित कुलस्वामी संस्था एवढी मोठी त्याच्या उपाध्यक्ष पदावर काम करतात, बाजार समितीच्या संचालक पदावर काम करतात. तर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. हा धनुष्यबाणाचा बालेकिल्ला आहे, आपण आम्हाला तो सन्मानपूर्वक द्यावा. आणि तुमची जडी काम असेल ना भाऊबाई, मी जबाबदार आहे. तुम्ही माझा दरवाजा द्यायचं. जसे तुम्ही आता शहनशाहीच्या दरबारामध्ये जाता, तिकडे ख्वाजाच्या दरबारात जाता, खाली हात कोई लोटताय नाही. अगर ख्वाजा के दरवाजे से कोई खाली हात नाही लोटता तर शरद सोडणे आपला माणूस आहे. माझ्या दरवाज्यात तुम्ही खाली हात जबाबदारी पाहिजे. मी अतिशय नैतिकतेने जबाबदारी आमदारकी करणारा माणूस आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. पण ह्या वेळेला आम्हाला या मेनाखोऱ्यामध्ये उजवी पाहिजे. संघर्ष होईल. जितना बडा संघर्ष होगा उतनी जीत शानदार होगी. शानदार जीत आम्ही गेला, शानदार जीत आम्ही घ्यायला अपेक्षा केलेली आहे. संघर्ष तर होत राहणार, संघर्ष पाहिजेच. बिगर संघर्षाची आम्हाला जीत पण नको. मग आता कालच्या विधानसभेला मला सांगत होते आमचे एक नेते, जिल्ह्याचे प्रमुख, की तू मागच्या दरवाज्याने तुला आमदार करतो, तू प्रचार प्रमुख हो, विधान परिषद जा. पण साहेब म्हटलं तसं नाही, मी लढून जिंकणारा माणूस आहे. मला तुम्ही ताटाखालचं मादर करू नका. मी बिलकुल स्वाभिमानाला धक्का लावून देणार नाही. मी माझ्यासाठी अतिशय छोटा माणूस आहे, माझ्या आयुष्यातला मी छोटा माणूस, पण माझ्या शिवभूमीचा मात्र मी तो माणूस आहे की माझ्या छत्रपती शिवरायांच्या ध्वजाला मी खाली येऊन देणार नाही.
आणि रिक्षासारख्या चिन्हावर ह्या मतदारसंघाने मला उजवी दिली आणि मी या तालुक्याचा या आमदार झालो. जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नाव झालं, महाराष्ट्रात नाव गेलं आणि हे नाव दिल्लीपर्यंत केलं. त्यांना कळालं की इथं कोण निवडून आलं. तर हे सगळं तुम्ही केलं. त्यामुळे या आमची डोक्यात हवं जाणार ना यशाची ना आमदारकीची. माझी जमिनी आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. तुमची काही अडचणी असेल, हेच नाही मुलामुलांची शिक्षण असते. उद्या आरोग्याचा प्रश्न आला, तुम्ही मला फोन केला की साहेब कोणता चांगला हॉस्पिटल सांगा, आमचे पैसे कमी याच्यात करायला सांगा किंवा आमचा मोफत करायला सांगा, जबाबदारी माझी. हे काय आम्ही आज निवडणुकीसाठी आलो बोललो असं नाही. आम्ही सतत तुमचा शब्द दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. आम्हाला थोडी उजवी द्या आणि या शिवधनुष्याला विजय करा. जय शिवराय. धन्यवाद. दादा, ज्यावेळेस तुमचे हे इलेक्शनचा निवडणुकीचा दिवस होता त्या दिवशी 6 वाजता दर्शन या ठिकाणी आला. पहिले तर नारळ फोडला, पेढे वाटले, म्हटला विजय आपलाच आहे. आणि मग इथून 6 वाजता कंप्लीट इथे होतं त्याला. म्हणजे श्रद्धा त्याची इथे बी आहे आणि सगळ्यांची श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेपोटी हा देव तिथं देत असतो. बाबा परदेशी आज तुमच्या सोबत आहे, काय समजायचं? बाबा परदेशी आमचे मित्र आहेत. मी आत्ताच बोललो, तुम्हाला जो माणूस आवडतो, जो समाजासाठी कार्य करतो, त्याच्यावर आपण जायला पाहिजे. आणि बाबांनी आयुष्य घालवलं शिवधनुष्यासाठी. तुम्हाला पटणार, खूप मोठा काळ त्यांनी घालवला. मधल्या काळामध्ये त्याची अडचण मोठी झाली म्हणून त्यांनी शेठचं पण नेतृत्व मान्य केलं, मोठ्या शेठचं, वल्लभ शेठचं. पण आता वल्लभ शेठच राहिले नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या. ठीक आहे, आता हा राजकारणाच्या पलीकडचा भाग आहे. परंतु ज्यावेळेस संतोष शेठ आले गावाला माझ्याबरोबर, आता एवढ्यात या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जे काही संतोष शेठनी कामकाज चालू केलं आपण सगळ्यांच्या साक्षीने. त्यांना बाजार समितीमध्ये सुद्धा यश मिळालं. त्या बाजार समितीला सुद्धा दिवस रात्र पळाले बाबाशेठ आमचे दिवस रात्र. आणि मैत्रीचं नातं हे असं आहे, एक जबाबदारीचं नातं असतं. आणि मग त्यांचा मित्र उभा आहे, त्यामुळे त्या सकाळपासून दौऱ्यामध्ये आहेत. आणि धनुष्यबाणाला विजय घेतल्याशिवाय, धनुष्यबाणाचा विजय गुलाला घेतल्याशिवाय बाबाशेठ परदेशी तोपर्यंत शांत झोपू शकत नाही. हा विश्वास मला आहे. त्यामुळे आम्ही मित्र आहोत, आम्ही एकत्र काम करणार आणि 100% याच्यामध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जाणार. बाबा, तुम्ही मित्रासाठी आले का धनुष्यबाणासाठी सोबत आले? आता दादानी एवढं सांगितल्यानंतर मी सांगायची मला वाटतं काही गरजच राहिलेली नाहीये. परंतु संतोषदादा चव्हाण हे आज नाही, 4 महिन्यापूर्वीपासून आमचे उमेदवार म्हणून आम्ही आमच्या मनात डिक्लेअर केलेले होते. आणि 4 महिन्यापासून आम्ही सातत्याने सगळ्या कार्यक्रमाला, विकासात्मक भूमिका असेल किंवा संतोषदादाचं गाव दौरे असतील त्याच्यामध्ये सातत्याने सामील आहे. नुकतंच आता मी माझ्या पक्षाची फारकत घेतली आणि दादांबरोबर मी या ठिकाणी सामील झालो. निश्चितपणे आमदार साहेबांनी जे सांगितलं की संतोषदादा चव्हाण निवडून येईपर्यंत बाबा परदेशी त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहील. आता मशाल बाजूला ठेवून हाती धनुष्यबाण, आणि मशाल बाजूला ठेवली आहे आणि संतोषदादा चव्हाणला निवडून आणेपर्यंत मी त्यांच्या बरोबर आहे. हे आमदार साहेबांनी बोलल्यानंतर मी वेगळं बोलायची गरज नाही. निवडून आणेपर्यंत भविष्यामध्ये बघितलं नाही, भविष्यामध्ये बघितलं. नाही, निवडून आले की मग इलेक्शन संपत असते. मग तिथं पुढे विकास कामाचा प्रकार चालवतो साहेब. मग निवडणुका 24 तास सुरू असते का? तेवढ्या पुरती असते. ते संपली का विषय संपला निवडणुकीचा.